आषाढी एकादशी म्हणजे प्रत्येक वारकऱ्यांच्या हृदयात वसलेल्या विठ्ठलाला भेटण्याचा पवित्र सोहळा. ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज यांच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि लाखो वारकऱ्यांच्या अखंड श्रद्धेत आपल्या महाराष्ट्राची महान संस्कृती जिवंत होते. ही वारी केवळ प्रवास नाही, तर भक्ती, समता आणि प्रेमाचा उत्सव आहे. या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत एक खास पारंपरिक उपवासाचा बेत, पण थोड्या वेगळ्या आणि चविष्ट पद्धतीने. चला तर विठू माऊलीला नमस्कार करून आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आपण हा पदार्थ बनवण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे आहेत, ते उकडून साल काढून घेतलेले आहेत. बटाटे उकडून घेत असताना या पद्धतीने कट करून घ्यायचे, म्हणजे छान आतपर्यंत मऊ शिजले जातात. बऱ्याच वेळेला बटाटे वरून शिजतात, आतून कच्चे राहतात. तर असं केलं की बटाटे छान आतपर्यंत शिजले जातात. शिजवून घेतलेले बटाटे छान मॅश करून घ्यायचे, अगदी सगळ्यातली गाठी फोडून घ्यायच्या आणि आता अर्धी वाटी साबुदाणा असतो तो मिक्सरवरती फिरवून रवाळ वाटून घ्यायचा. वाटून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालून घेतल्यानंतर आलं आणि मिरची 1 चमचा मी घालून घेतलेला आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. दाण्याचा कूट एकदम बारीक वाटायचं नाही, तर असा थोडासा शेंगदाणा त्यामध्ये राहिला, की खाताना दाताखाली आला, की छान त्याची टेस्ट लागते. त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. मळून घेतलेला गोळा असा झाकून बाजूला ठेवायचा, म्हणजे साबुदाणा आहे तो छान मऊ होतो. त्यानंतर इथे आमटी बनवण्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे तुम्ही कमी जास्त सुद्धा प्रमाण करू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. शेंगदाण्याच्या प्रमाणात तुम्ही मिरचीचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये पाणी घालून अशी पेस्ट बनवून घ्यायची. आणि आता इथे एक पातेले मी गरम करून घेतलेले आहे. पातेल्यामध्ये आता आपण छोट्या पळीने 1.5 पळी तेल घालून घ्यायचं. तुम्ही जर जिरे खात असाल तर फोडणीमध्ये जिरे सुद्धा ॲड करू शकता आणि बनवून घेतलेली पेस्ट आपण यामध्ये घालायची आहे. बऱ्याच वेळेला कोथिंबीर सुद्धा बरेच जण उपवासासाठी खातात, तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा ॲड करू शकता. त्याने सुद्धा खूप जास्त याची टेस्ट आहे ती वाढेल. मीठ वगैरे आपण हे वाटून घेतानाच घातलेलं होतं, त्यामुळे मीठ घालण्याची गरज नाही. तुम्हाला जितकं घट्ट पातळ हवं असेल त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करून छान अशी दणदणून त्याला उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अगदी परफेक्ट अशी याची उपवासाची आमटी तयार झालेली आहे आणि खायला तर इतकी मस्त अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. यानंतर आता भाजीसाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये 1.5 पळी तेल आणि मिरची, आल्याची पेस्ट यामध्ये मी घातलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आलं खात नसाल तर नाही घातलं तरी चालतं. त्यानंतर उकडलेले 2 बटाटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचा कूट 2 चमचे आणि चवीपुरते मीठ घालायचं आणि छान असं 1-2 मिनिटे एकसारखं परतवून घेत ही भाजी तयार करून घ्यायची. इतकी चवीला अप्रतिम लागते ना, की बऱ्याच वेळेला उपवासासाठी ही भाजी मी साबुदाण्याबरोबर सुद्धा बनवते. अगदी मुलं सुद्धा आवडीने खातात. आपली भाजी आणि आमटी तयार होईपर्यंत साबुदाणा इथे छान असा मऊ झालेला आहे. त्यामुळे आपला सेट झालेला आहे. एकदम छान मऊ तयार झालेला आहे आणि यामध्ये आता आपण एक छोटा गोळा काढून घ्यायचा. पोळपाटावरती तेल लावून हातावरती सुद्धा थोडंसं तेल घ्यायचं लावून आणि या पद्धतीने आपण धपाटे किंवा थालीपीठ थापून घेतो ना, तसं पोळपाटावरती हे थापून घ्यायचं आहे आणि याला आता आपण चाकूच्या साहाय्याने ट्रायंगल शेप देणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर या पद्धतीने डायरेक्ट तव्यावरती थापून याचे थालीपीठ सुद्धा तुम्ही बनवू शकता. खायला खरंच ही रेसिपी इतकी अप्रतिम लागते ना, की साबुदाण्याचे आपण तेच पदार्थ बनवत असतो, पण ते साहित्य असून सुद्धा याची चव मात्र अगदीच वेगळी लागते. एकदा नक्की करून बघा. लहान मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल इतकी टेस्टी ही रेसिपी तयार होते. याच पद्धतीने आता दुसरा गोळा सुद्धा मी खाली पोळपाटावरती तेल लावून, हातावरती तेल लावून थालीपीठाप्रमाणे थापून घेतलेला आहे आणि
पुन्हा याला चाकूच्या साहाय्याने ट्रायंगल शेप देऊन हा सुद्धा तयार करून घेतलेला आहे. आणि आपण हे करण्यापूर्वीच इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता. तर तवा देखील आता माझा छान गरम झालेला आहे. तव्यावरती आता आपण तेल सोडून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तळून सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. पण तळण्यापेक्षा असं तेल किंवा तूप लावून भाजून घ्या. म्हणजे अजिबात तेलकट होणार नाही आणि चवीला देखील अप्रतिम लागतील. तव्यावरती घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. लो फ्लेमवरती भाजायला थोडासा वेळ लागतो, पण चवीला अप्रतिम असे हे तयार होतात. त्याला तुम्ही कटलेट म्हणू शकता किंवा थालीपीठाचा आकार देऊन थालीपीठ सुद्धा म्हणू शकता. तर एका बाजूने छान असा खालून तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी रंग दिसायला सुरुवात झालेली आहे. असा सोनेरी रंग दिसायला सुरुवात झाली, की ती पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा असाच मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय. म्हणजे दोन्ही बाजूनी जितके छान आपण हे मंद गॅसवरती भाजू ना, तितके छान हे चवीला लागतात. गॅसची फ्लेम लो ठेवायची. मध्यम किंवा हाय फ्लेमवरती अजिबात भाजायची नाही, नाहीतर आतून कच्चे राहतील आणि तितके टेस्टी लागणार नाहीत. तर या पद्धतीने मी सगळे जे कटलेट आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून तुम्ही आमटी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता. यासोबत तुम्हाला आमटी नको असेल किंवा बटाट्याची भाजी नको असेल, तर दोन्हीपैकी कोणताही एक घटक तुम्ही यासोबत खाण्यासाठी बनवू शकता. इतकी चवीला अप्रतिम लागतात ना, की तुम्ही एरवी सुद्धा नाश्त्यासाठी बनवून खाल. इतकी ही टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत.